जो टॅरिफ वॉर पाहायला मिळतोय आता, गॅसच्या किमती सुद्धा 50 रुपयांनी केंद्र सरकारने वाढवलेल्या आहेत. खरं तर 50 रुपयांनी वाढल्या. 50 रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या. तो टेरिफचा परिणाम आहे की नाही मला माहित नाही. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती या कमी झालेल्या. जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्या? ही कसली वसुली चालू आहे? ही कसला पाकिट माल चालू आहे? म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे. आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करतात. 50 रुपये सिलेंडरची वाढ झाली. लाडका बहिणींचं बजेट परत कोलमडलं. माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना, कंगना राणावत यांना, ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत, कोणी असतील त्या, स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी. आमचं नेतृत्व करावं त्यांनी, महिलांचं. हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. जेव्हा युपीएचं राज्य होतं तेव्हा या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या. आता सिलेंडर आम्ही पुरवू, तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या. आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे. राज्यातलं काँग्रेस असं म्हणतंय की जर कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी झाल्या असतील तर पेट्रोल 51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 41 रुपये प्रति लिटर करावं, अशी तुमची सुद्धा तशा प्रकारची मागणी आहे. नक्कीच. ज्या हिशोबात जागतिक मार्केट बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत, त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे 50 रुपयावरच स्थिर असायला पाहिजे. आणि सिलेंडरच्या किमती सुद्धा किमान 400 रुपयाने खाली यायला हव्या. आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका, अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय. या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणुका आल्या की एखाद्या लाडक्या बहिणीसारखं योजना आणायची, 4 महिने राबवायची आणि मग त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सोडायची. हे सुरू आहे.